रेवदंड्याच्या उपसरपंचपदी संतोष मोरे। रेवदंडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक मंगळवारी झाली। या निवडणुकीत शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सदाशिव मोरे हे बहुमतांनी विजयी झाले। शिंदे गटातील उमेदवार सुराराम माळी यांचा दारुण पराभव झाला। उपसरपंचपदी संतोष मोरे यांची निवड झाल्याबद्दल शेकापसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्याकडून संतोष मोरे यांचे अभिनंदन करण्यात आले। रेवदंडा ग्रामपंचायतीमधील उपसरपंच पद गेली अनेक महिने रिक्त होते। या पदाची निवडणूक मंगळवारी घेण्यात आली। शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष मोरे यांनी या पदासाठी अर्ज दाखल केला होता। त्यानंतर शिंदे गटातील सुराराम माळी यांनी देखील अर्ज दाखल केला होता। एकाच पदासाठी 2 अर्ज दाखल झाल्याने या पदाची निवडणूक घेण्यात आली। गुप्त मतदानाद्वारे निवडणूक घेण्यात आली। त्यामध्ये संतोष मोरे यांना 9 आणि माळी यांना फक्त 7 मते मिळाली। त्यामुळे संतोष मोरे यांची उपसरपंच म्हणून निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले। शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष मोरे यांची उपसरपंच म्हणून निवड झाल्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। अतिक्रमण केल्याप्रकरणी शिंदे गटातील मंदा बळी यांचे सदस्यत्व पद रद्द करण्यात आले होते। याबाबत ॲडव्होकेट परेश देशमुख यांनी युक्तिवाद करत न्यायालयासमोर पुरावे सादर केले। त्यामुळे बळी यांचे पद रद्द करण्यात आले। त्यामुळे उपसरपंच पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त होते। अखेर या पदाची निवडणूक मंगळवारी झाली। या निवडीनंतर संतोष मोरे यांनी ॲडव्होकेट परेश देशमुख यांचे आभार मानले। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।